नमस्कार मंडळी, मी अक्षरा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आजचा ब्लॉग असणार आहे अतिशय सुंदर अशी माहिती देणारा. तुम्हाला माहितीच आहे 13 फेब्रुवारी रोजी माझ्या नवीन घराची झाली वास्तुशांती. त्या वास्तुशांतीमध्ये आमच्या गुरुजींनी वास्तुशांती का करावी, कशासाठी करावी, त्याचे काय उपयोग आहेत, त्याचे तुम्हाला फायदे काय होतात, हे सगळं अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ मी आता तुमच्याबरोबर शेअर करत आहे की मला मनापासून असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासुद्धा कामाला येईल, त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघावी ही नम्र विनंती. तर चला आपण व्हिडिओला सांगितलेले आहे. जसं की वास्तुशांतीचं खरं कर्म चालू होतं भूमी परीक्षणापासून. यदा कदाचित ही जागा जर आपल्याला राहण्याच्या योग्यतेसाठी जर असेल आणि त्याच्यावर आपण घर बांधलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ इथे जर मंदिर असेल, पूर्वी मंदिर पाडून बिल्डर बिल्डिंग बांधतो, योग्य नाही. दुसरी गोष्ट, तिथे वड, उंबर, पिंपळ, तुळशी वगैरे असे काही वन असतील तर ते बिल्डर त्याचे विधी नाही करत, डायरेक्ट JCB लावून तो उखडून टाकतो. ते योग्य नाही, त्याचे दोष आपल्याला लागतात. त्यानंतर इथे जर दफनभूमी, स्मशानभूमी वगैरे असे काही असतील तर तेही बिल्डर पाहत नाही, डायरेक्ट बिल्डिंग बांधून मोकळा होतो. मग त्याचे दोष कोणाला लागतात? आपल्याला. घेणारा आणि देणारा या दोन जणांना त्याचे दोष लागतात. बिल्डर सुटतो अशातली गोष्ट नाही, बिल्डरलाही त्याचे दोष लागतात. तिथपासून हे कर्म चालू होतं. मग त्यानंतर भूमिपूजन. भूमिपूजनानंतर पाया खोदला जातो. पायामध्ये 8 प्रकारचे धातू वापरायला लावलेले आहेत. 4 कॉर्नर जे आहेत, 4 पिलर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, हे 4 पिलर त्यांनी प्रामुख्याने खैराचे वापरायला लावलेले आहेत, जे बिल्डर वापरत नाही. याचेही दोष आपल्याला लागतात. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे, आय व्ययादी भवन दोष. आय आणि व्यय, ब्लॅक मनी जो आपण देतो तो, आणि बाकीचं सगळे, याचा दोष सगळा लागत असतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी वास्तुशांतीचा विधी सांगितलेला आहे. म्हणून आपण वास्तुशांती ही करत असतो. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये 8 प्रकारचे धातू केव्हा कुठले कुठले सांगितलेले आहेत, तर सीस सांगितलंय, लोह सांगितलंय, सुवर्ण, ताम्र, पितळ वगैरे अशा 8 प्रकारचे 8 धातू सांगितले. भूमी परीक्षण झाल्यानंतर सोन्याच्या नांगराने ही जमीन नांगरायला लावलेली आहे. अशा अनेक प्रकारचे विधी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे सगळेच विधी बिल्डर करतोच असं नाही. म्हणून या दोषांपासून मुक्त होण्यासाठी वास्तुशांतीचा विधी हा प्रामुख्याने केला. मनापासून केलेला संकल्प देवापर्यंत पोहोचतोच असं नाही. मग देवाची भाषा देवाला सांगावं, मी आजच्या तिथीवार नक्षत्र योग करणावरती हा वास्तुशांतीचा विधी करत आहे. का करत आहे याच्या मागचं कारण काय? या जागेमध्ये बालादी वृद्धांदानाम, लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत जे कोणी राहतील यांना सुख, आनंद, निरोगी आयुष्य, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही हा वास्तुशांतीचा विधी या ठिकाणी करत आहेत. असा आपण प्रातः संकल्प सकाळी सोडला. संकल्प सोडल्यानंतर कुठल्याही कर्माला आवश्यकता असते ती साक्षीदारांची. साक्षीदार तुम्ही म्हणाल आपण उद्या जेवायला लोक सांगितलेले आहेत, तेवढे साक्षीदार उभे करू शकतो, पण मनुष्य हा धूर्त प्राणी आहे, केव्हाही बदलू शकतो. म्हणून धर्मकार्याला देवता साक्षीदार लागतात. आणि त्याच न्यायाने आपण भूमीचं, गंगा गोदावरीचं म्हणजे कलशाचं, दिव्याचं, सूर्यनारायणाचं आणि गणेशाचं पूजन आपण या ठिकाणी केलं. त्या साक्षीदार देवता आहेत. गणांचा तो अधिपती आहे, म्हणून गणपती त्याला म्हणतात. आणि म्हणून गणेशाचं पूजन आपण सकाळी केलं. या कर्माला आवश्यकता असते 7 नद्यांची, 7 तीर्थांची, 7 सागरांच्या जलाची. पण आपण एवढं आणू शकतो का? नाही आणू शकत. म्हणून
कलशांमध्ये सर्व नद्यांचं, तीर्थांचं, सागरांचं, सरोवरांचं आवाहन आपण या ठिकाणी केलं आणि त्यांना मस्तकावरती धारण करून कलश 3 वेळेस कपाळाला लावला आपण, म्हणजे त्यांना मस्तकावरती धारण केलं आणि मस्तकावरती धारण करून त्यांच्याकडे 5 प्रकारचे 5 आशीर्वाद आपण मागितले. हे कर्म केल्यापासून आम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ द्या, आमचं कल्याण होऊ द्या, घरामध्ये धनधान्य ऐश्वर्याची वाढ होऊ द्या, घरामध्ये शांतता नंदुद्या, उत्तम लक्ष्मीची प्राप्ती आम्हाला या घरातनं होऊ द्या, असे 5 आशीर्वाद आपण पुण्याह वाचनाच्या विधीतनं भगवंताकडे मागितले. त्याला पुण्याह वाचन असं म्हणतात. पुण्य म्हणजे पुण्यकारक, आह म्हणजे दिवस आणि वाचन म्हणजे वचन. जरी आपण पंचांगातनं पाहून हा दिवस काढलेला असला तरी प्रत्येक दिवसाचा असलेला नवग्रहांचा जो होरा असतो तो होरा आपल्याला लाभदायक ठरेलच याची शाश्वती नसते. म्हणून कुठलंही कर्म सुरुवात करण्याच्या आधी पुण्याह वाचनाचा विधी करायला सांगितलेला आहे. म्हणून आपण सकाळी पुण्याह वाचन केलं. पुण्याह वाचन केल्यानंतर आपण 2 नंबरच्या चौरंगावरती आपल्या कुलदेवतेसहित तिच्या परिवार देवतेची स्थापना या ठिकाणी केली. का बरं केली? तर कर्म ठरल्यानंतर कुठलंही कर्म असो, कर्म ठरल्यानंतर घरातल्या रूढी परंपरा असं सांगतात की आपल्या कुलदेवतेला जाऊन तिची खणा नारळाने ओटी भरून तिचे आशीर्वाद घ्यावे आणि मग कार्याचं निमंत्रण तिला द्यावं. पण तात्काळ परिस्थितीत एवढं शक्य होतच असं नाही. सगळ्यांना निमंत्रण देतो आपण, पण 2 जणांना निमंत्रण देत नाही, विसरतो. कुलदेवता आणि पितृलोक, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपलं घर झालेलं असतं, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण उभे आहोत, त्याच लोकांना आपण विसरतो. तसं व्हायला नाही पाहिजे. कार्याच्या आरंभी कार्य सुरुवात करायच्या आधी कुलदेवतेला निमंत्रण हे दिलंच गेलं पाहिजे. मग देवाला निमंत्रण देताना कसं द्यावं? तर त्याच्या विशिष्ट प्रकारच्या पद्धती आहेत. तिची खाना नारळाने ओटी भरावी, पूर्णावरणाचा स्वयंपाक करावा, तिला नैवेद्य दाखवावा, तळी आरती वगैरे या सगळ्या गोष्टी, कुमारिका, सुवासनी, पूजन वगैरे हे सगळं तिच्या नैवेद्याचं, तिचं सगळे सोपस्कार तिला यथोचितरित्या करायला लावलेले आहेत. पण ते होऊ शकत नाही. म्हणून तात्काळ परिस्थितीत तिला तर निमंत्रण दिलं गेलं पाहिजे. म्हणून आपण 2 नंबरच्या चौरंगावरती तिच्या परिवारासहित तिच्या सगळ्या देवतांचं पूजन केलं, नैवेद्य दाखवला आणि तिची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेऊन तिला कार्याचं निमंत्रण प्रदान केलं. तिथं तिचं पूजन झाल्यानंतर दुसरं पूजन आपण, तिसरं पूजन केलं पितृलोकांचं. दर्भ मांडले, दर्भावरती पूजन केलं. कामनात दर्भ मांडले होते ना, त्या दर्भावरती 12 जणांचं पूजन आपण करत असतो. 12 जण कोण? तर सगळ्यात पहिले सांगितले वडील, आजोबा, पंजोबा, आई, आजी, पणजी, हे 6 जण. आईचे वडील, आजोबा, पंजोबा, आईची आई, आजी, पणजी, हे 6 जण. इकडचे 6 आणि तिकडचे 6, गेलेले वरती गेलेले 6 जण. अशा 12 जणांचं पूजन आपण करून यांच्याकडे आशीर्वाद मागितले. काय आशीर्वाद मागितले? तर गोत्रम नो वर्धन्ताम. या वास्तुशांतीचा विधी या ठिकाणी करत आहे. माझ्याकडनं तुम्हाला निमंत्रण देण्याचं कार्य राहिलं, पण तुम्ही कुठल्याही प्रकारे रुष्ट होऊ नका. तुम्हाला या ठिकाणीच मी आमंत्रण देत आहे, तुम्ही या आणि आम्हाला आशीर्वाद प्रदान करा, असं त्यांना सांगितलं. मग त्यांनी आशीर्वाद काय दिले? तर गोत्रम नो वर्धन्ताम, आमच्या गोत्राची वाढ होऊ द्या. दातारो नो वर्धन्ताम, घरामध्ये संतती तुम्ही दिली, पण ती संतती कशी पाहिजे? दानशूर संतती असली तर त्याला मजा आहे आणि मग तिची बुद्धी वाढते. दानशूर याचा अर्थ असा नाही बापाच्या जीवावर कमवायचं आणि पोरांनी घालवायचं. तुम्ही घालवा, तुम्ही घालवा, बरोबर की नाही? म्हणून दानशूर व्यक्ती आम्हाला पाहिजे. नुसती दानशूर असून उपयोग आहे का? नाही. तिला बुद्धी पाहिजे. बुद्धी जरी असली, दानशूरता जरी असली, तरी वाक चातुर्य पाहिजे. हॅलो, सरस्वतीचा आशीर्वाद तिला हॅलो पाहिजे. हो आहे. म्हणून
अशा सर्वांग सुंदर संतती तुम्ही आम्हाला प्रदान करा आणि सर्वांग सुंदर तुम्ही संतती दिल्यानंतर तिचं संगोपन जोपासना सुद्धा तुम्हीच करा, असे आशीर्वाद आपण त्यांच्याकडे मागितले. पितृलोकांमुळे आपली 90% आयुष्याची दिनचर्या ही चालत असते. कशी? हा देह प्राप्त होणं न होणं, बुद्धी चालणं न चालणं, व्यवसाय होणं न होणं, लग्न होणं न होणं आणि संतती होणं न होणं, या सगळ्या गोष्टी पितरांमुळे चालतात. आणि त्याच्याही पुढे अजून जर काही चालत असेल तर पितृप्रसादात धन कनक समृद्धिरस्तु, शेवटचा आशीर्वाद. पितरांमुळे आपल्याला धन आणि कनक म्हणजे सोनं, या सगळ्या गोष्टी पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळत असतात. असे आशीर्वाद आपण त्यांच्याकडे नांदी श्राद्धाच्या अंगभूत मागितले. त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. नांदी म्हणजे शुभ आणि श्रद्धेने क्रियेचं श्राद्ध, हा पितरांप्रती जी आपली श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं पूजन म्हणजे नांदी श्राद्ध होय. नांदी श्राद्धानंतर आपण गुरुजींचं पूजन केलं. गुरुजींचं पूजन का केलं तर कुठलंही कर्म करत असताना त्या कर्मातल्या अधिकारी व्यक्तीला त्याचे संपूर्ण अधिकार वापरायला द्यायचे असतील तर त्याला त्याची पूजन करणं आवश्यकता असते. जसं एखाद्या कोर्टामध्ये केस स्टँड करायची असेल तर वकील पत्र लिहून द्यावं लागतं. बरोबर. त्याच्याशिवाय वकील कुठल्याही केसला हात लावू शकत नाही. तसंच हे वकील पत्र. मग पूजन कसं करावं तर शास्त्र आपल्याला असं सांगतं, गुरुजींना नेसायला एक धोतर, एक उपकरण, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा, परिभांड तांबून गडवा हे द्यावं, एक वेदाचा ग्रंथ द्यावा. आपण जे दर्भाचे पवित्र घातलेले आहेत ते सोन्याचे किंवा चांदीचे त्यांना द्यावे. पण एवढं सगळं आपल्याकडनं शक्य होऊ शकत नाही, म्हणून आम्ही प्रत्येक गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा दिली आणि कार्याची सुरुवात केली. आणि मग प्रधान देवतेचं पूजन आपण या ठिकाणी केलं. वास्तुमंडल देवतेची स्थापना केली. वास्तुमंडलाला ज्यावेळेस आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, वास्तूची रचना करत असताना त्यांनी सांगितलं आहे की 4 कॉर्नरचे 4 पिलर हे खैराचे असावे. खैर का वापरावं? खैरच का घेतलं? बाकीच्या वनस्पती नव्हत्या का? जगामध्ये अनेक वनस्पती आहेत, मग खैर का? तर त्याचं प्रामुख्याने कारण असं, खैर ही वनस्पती अशी आहे की त्याला कुठल्याही पद्धतीत उधई लागू शकत नाही, ती सडू शकत नाही, तिचा गाळ होऊ शकत. 2 वर्षांनी जरी तुम्ही पाण्यात काढली तरी ती वनस्पती ऍज इट इज राहील. वाळायला वेळ लागेल पण ती ऍज इट इज राहील. खैर हे जमिनीला धरून राहतं आणि म्हणून भूकंपादी जर काही उत्पात झाले तर खैर सोडत नाही जमीन, त्याचं बांधकाम ऍज इट इज राहतं, ते पडू शकत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण जर कुठलं पाहायचं असेल, याचं उत्तम वास्तुशास्त्रानुसार जर उत्तम उदाहरण कुठलं पाहायचं असेल तर पेशव्यांनी बांधलेला पुण्यातला शनिवार वाडा पाहावा. वास्तुशास्त्राचा उत्तम प्रकारचा अभ्यास करणारा वाडा आहे. जाऊ देत नाही आता ती गोष्ट निराळी. जातात का? बंद केलं मध्यंतरी ना. आणि उमरा तर काही नाही पण राहिलं काहीच नाही. हा, फक्त फक्त नाही, पूर्वीचा जो याचा याच्याकडे जो 7/12 वरती जो नकाशा आहेत ना तो पहा. जिल्हाधिकारी कार्यालय सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तसा वाडा कुठलाही कोणीही बांधू शकत आणि अजून दुसरा कुठला पाहायचा असेल तर छत्रपतींनी बांधलेला राजगड पाहायचा. उत्तम, एवढा टोकावर बांधलेला आहे. भूकंप आले नसतील का एवढ्या वर्षात?
काही झालं? पाणी आलं नसेल का? पावसाळ्यात तर किती धो पाणी वाहतं राजगडावरनं. काही झालेलं नाही. म्हणून अशा वास्तूमध्ये खैर हे लागतं, जे बिल्डर कुठल्याही प्रकारे वापरत नाही. म्हणून आपण 4 पिलरचं इथं पूजन उंबरा पण खैराचा असतो का? उमरा पण खैराचं असतं. 4 खैराच्या पिलरचं पूजन केलं. त्याचबरोबर मी इथे सांगितलं सोन्याच्या नांगराने नांगरून घ्यावं, पण सोन्याचं जमू शकत म्हणून आपण चांदीच्या नांगराने नांगरा. छत्रपतींनी काही इतिहासामध्ये सज्जनगडावरती हे दाखले आजही सापडतात, नाही असं नाही. छत्रपतींनी पुणे शहर वसवण्याच्या आधी सोन्याचा फाळ लावून ते नांगरलं होतं. म्हणून पीसीएमसी नगरपालिकेची आर्थिक दृष्टिकोन आणि इतर नगरपालिकेचा आर्थिक दृष्टिकोन खूप आहे. पीसीएमसी नगरपालिका ही आर्थिक दृष्टिकोनातनं खूप सुबत्तर आहे. त्याचं कारण आहे, ज्यावेळेस तंतोतंत वास्तुशास्त्रानुसार आपण कार्य करतो त्यावेळेस तिथली प्रगती आणि बाकीची प्रगती हे फरक पडतो. म्हणून तसं तर आपल्याला जमू शकत नाही, म्हणून आपण इथंच नांगराने नांगरलं. मग वास्तुशास्त्रामध्ये पुढे सांगितलं आहे त्यांनी की किती खोल्या असाव्या? 84. किती? 84 खोल्या. का बरं? तर पूर्वीचे घर हे मोठे होते. मोठे नुसते मोठे नव्हते, परिवार मोठा होता त्याच्यातला. आणि परिवार मोठा असल्या कारणाने काही वेळेस आपल्याला असेही दाखले सापडतात, सासू सुना बरोबर डिलिव्हरीला जायचे. सुतक आणि वृद्धी ऍट ए टाइम चालायचं काही वेळेस. मग ह्या वेळेस काय करायचं? तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलं आहे की मधला पॅसेज असतो त्याला चौक म्हणतात. तो चौक मोकळा असावा. चौकाच्या बाजूनी 4 पडव्या असतात. त्या पडवींमध्ये बसण्यासाठी जागा असावी. त्याच्यातलं कोपगृह वेगळं, त्याच्यातलं स्वयंपाकघर वेगळं, देवघर वेगळं, अतिथीगृह वेगळं. महिलांना प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेस तिथे राहायला जायची व्यवस्था वेगळी, प्रसूतीगृह वेगळं. अशा अनेक प्रकारच्या अनेक खोल्या सांगितलेल्या आहेत. तंतोतंत आपण तसं उभारू शकत नाही. 84 जाऊ द्या, 8 सुद्धा खोल्या आपण व्यवस्थित करू शकत. आता परिवाराचं काय राहील काय. त्याच्यामुळे आपण इथे त्या देवतेंचं आवाहन, स्थापन आणि पूजन आपण या वास्तुमंडलावरती केलेलं आहे. वास्तुमंडलाचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी आपण वास्तुदेवता आणि ध्रुव देवतेचं, 2 देवतेंच्या प्रमुख देवता आहेत या वास्तू आणि ध्रुव देवता, या दोन्ही देवतेंचं अभिषेकात्मक पूजन केलं. आणि हा सर्व कार्यक्रम नवग्रहांनी युक्त असल्या कारणाने शेजारी नवग्रहांची स्थापना आपण केलेली आहे. नवग्रहांचं पूजन झाल्यानंतर अग्निस्थापनेचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून शंकराचं पूजन आपण या ठिकाणी केलं आणि अग्निस्थापना आता करणार आहोत. गृहप्रवेश केला. गृहप्रवेशामध्ये त्यांनी सांगितलं आहे चौकटीचं पूजन करावं प्रामुख्याने, दरवाजाची चौकट. पूर्वीचे पंचांग जर पाहिले तर चौकट बसवण्याचा एक स्पेशली मुहूर्त यायचा. त्या मुहूर्तावरती चौकट बसवायची, चौकटीचं पूजन करायचं आणि नंतर तिथे पुढचे आढळ वगैरे टाकलं जायचं. पण आता तसं होत नाही, म्हणून आपण ते सगळे पूजन राहतात. म्हणून आपण या ठिकाणी आपण चौकटीचं पूजन केलं, गृहप्रवेश केला. आता आपल्याला अग्निस्थापना करायची. अग्निस्थापना झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांनी नवग्रहांचं हवन या ठिकाणी होतं. नवग्रहांचं हवन केल्यानंतर आपण वास्तू आणि ध्रुव देवतेचं, अघोर देवतेचं हवन आपण या ठिकाणी करणार आहोत. अघोर देवतेचं हवन करण्यामागचं कारण असं की या घरामध्ये, परिसरामध्ये, परिवारामध्ये जे काही बाधा असतील, दोष असतील ते दूर व्हावे म्हणून अघोर देवतेचं हवन आपण या ठिकाणी करावं. अघोर देवतेचं हवन झालं किंवा या वास्तुमंडलावरती ज्या देवता मांडलेल्या आहेत त्या देवतेंचं हवन करून, उत्तर पूजन, बलिदान करून
या कार्याचं संपूर्ण फल प्राप्त होण्यासाठी पूर्णाहुतीचा होम आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. पूर्णाहुतीचा होम झाला की वास्तूचा निक्षेप होईल आणि देवता नैवेद्य दाखवून विसर्जन केल्या जातील. अशा प्रकारे हे आपल्याला कार्य करायचं आहे. आहे. आलं लक्षात?